नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. जेजुरीचा खंडेराया हा देश स्वातंत्र्य करणाऱ्या लढवय्यांचं प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे, असं स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं. त्यांना जेजुरी देवस्थानच्या वतीनं मानपत्र प्रदान करण्यात आलं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. महाराष्ट्रातील स्वराज्य पक्षाची आज पुण्यामध्ये बैठक झाली. सर्वसामान्यांचा पहिला पर्याय हा ईव्हीएम मशीनवरती तर दिसणारच आहे, परंतु छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू यांनी एकत्रात येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. नारायण अंकुशे सुद्धा आलेले, सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा. सैनिक केवळ राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र. म्हणून एक चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे. राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शेवटी त्यांचा उद्देश, आमचा उद्देश एकच आहे. ज्या शाहू महाराजांनी, राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि गरीब मराठ्यांना, तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं. पण त्या दोघांचा उद्देश असल्यामुळे, एक असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते. म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण. पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 14 वर्षापासून गौरी गणपती जत्रेचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी ते आयोजन करण्यात आले आहे. त्याला काँग्रेसचे नाना पटोले, चिन्नीथला आदी मान्यवरांनी भेट दिली. हमारे महिलाओं के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं उसको कैसा रोकना है, उसको कैसे सामना करना है, उसके ऊपर आपने एक अच्छा प्रदर्शन दी है. मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ, मैं आभार प्रकट करना चाहता हूँ. और गणपत महोत्सव के समय में आपने अच्छा एक प्रदर्शन, बजट का एक प्रदर्शन की है, वो भी बहुत बढ़िया लगा मुझे. वो सारे मैं और नाना बाबू जाकर के पूरा देखा. महिला उद्योग के प्रमुख भावुन या का पूरा अच्छा आपने देखा. ज़्यादा लोग आकर के इसको लेने के लिए और इसको देखने के लिए मौका मिलेगा. आमच्या ताईंनी गुलाबो गँगचं एक या ठिकाणी त्याचंही एक प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवलं. सध्या गुलाबी गँग वेगळी आहे, ही गुलाबो गँग आहे. ही इव्हेंट हजारो कोटी रुपयाचं करते. हे आपलं बिना इव्हेंटचं काम आहे आणि या माध्यमातून
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या मुलींवर आमच्या महिलांवर जे अत्याचार होतात आहेत आणि हे नालायक सरकार हे थांबवण्यामध्ये अयशस्वी झालेलं आहे. आज आपलं पुणे शहर हे सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेचं आणि शैक्षणिक व्यवस्थेचं माहेरघर असलेलं गाव आहे, शहर आहे. आणि याही शहरामध्ये आज कायदा सुव्यवस्था बरोबर नाही. आणि म्हणून या निमित्तानं प्रत्येकजण जेव्हा या प्रदर्शनीमध्ये जाईल त्यावेळेस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दलची जाणीव आणि त्याची जनजागृती करून देण्याचंही काम या ठिकाणी केलं जाते आहे. डिजिटल माध्यम, मोबाईल, आयपॅड, कम्प्युटर यातून वायफाय आणि इंटरनेटच्या मदतीनं आता जगात तुम्ही एका सेकंदात कुठलीही गोष्ट ॲक्सेस करू शकता. पुण्यात ग्लोबल गणेश समिटचं या प्रकारे आयोजन करण्याचा मानस आहे असं आज एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. रत्न खचिता फारा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. रत्न खचिता फारा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभा तो बरा. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. गणेशोत्सव हा पुणे शहरातल्या प्रत्येक व्यक्तीचा उत्सव असतो आणि कार्यकर्त्यांचा करता तर ती दिवाळीच असते. त्या गणेशोत्सवामध्ये करोडो रुपयाची बाजारपेठ त्या ठिकाणी स्थापित केली जाते. मंडप असेल, लाईट डेकोरेशन असतील, नक्षीकाम असेल, त्या ठिकाणी सजावटीची कामं असतील. प्रत्येक घरी जो गणपती असतो त्याला किमान 300 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत साहित्य सर्वसामान्य लोक वापरतात. पुण्यामधली जर साधारणपणे 1 लाख घरं पकडली तर ही बाजारपेठ 10 ते 15 कोटीच्या पुढे जाऊ शकते, जातही असेल. आणि या बाजारपेठेमुळे याच्यामध्ये सर्व धर्मीय त्या ठिकाणी व्यवसाय करत असतात. गणपतीच्या एकात्मतेचं दर्शन आपल्याला या व्यवसायातून होतं. साधी आपण बोरेआळीतनं गुरुवार पेठेतनं फेरफटका मारला तर आपल्याही ध्यानामध्ये येऊन जातं की साधारणपणे सर्व जाती धर्म पंथाचे लोक या व्यवसायात आहेत. आता त्याच्यात शिरकाव झालाय इतर परप्रांतीयांचा सुद्धा. ते त्यांची कला घेऊन इथं आले आणि ते देतात. थर्मोकोलला बंदी घातली ही तर चांगलीच बाब आहे, पण आता लाकडावरती, प्लायवरती लेझर प्रिंटिंगनी सुद्धा डेकोरेशन्स मार्केटमध्ये आली आहेत आणि ती सुद्धा सहज परवडतील या दरामध्ये. तेव्हा बदलत्या गणेशोत्सवाचं स्वरूप पाहायचं आपल्याला भाग्य मिळतंय. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.